खूप दिवस झाले आमचा कोणत्याही प्रकारचा ब्लॉग नव्हता, व्लॉग नव्हता, ना कोणता व्हिडिओ नव्हता. तर का हे आमचा पूर्ण व्हिडिओ बघा, तेव्हाच तुम्हाला कळेल. तर जय शिवराय मंडळी. आमच्याकडे मागल्या आठवड्यात कोण पाहुणे आले होते, तर हे ट्विन्स बेबी आले होते, स्वामी आणि समर्थ. तर हे आल्यानंतर ना आम्ही हे इव्हिनिंगला आल्यामुळं मग म्हटलं की आता बाहेर जावं आणि तिकडेच जाऊन काहीतरी जेवण करून यावं, म्हणून आम्ही हे आल्याच्या नंतर जरा पाहुणचार केला, चहा बिस्किट वगैरे खाल्लं आणि तिथून पुढे थेट गेलो वडगावच्या हॉटेलला. त्या हॉटेलचं नाव आम्ही गेल्यानंतर तुम्हाला समजेलच, पण त्या मिस अगोदरच सांगते. त्या हॉटेलचं नाव आहे शिवराज हॉटेल वडगाव, नियर बाय तळेगाव. खूप छान हॉटेल आहे. मग आम्ही तिथं जात असताना यांची गाडीत मस्ती कशी चाललेली बघा. मुद्दामून केले आता रडायला आले. ह्या समूला घेऊन जा लय त्रास देतोय. आता ह्यांची गाडीत मस्ती वगैरे चाललेलीच असताना आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो. तिथं पोहोचल्यानंतर ना मग तिथं खूप वेटिंगला बसावं लागतं, खूप गर्दी असते हॉटेलमध्ये. मग आम्हाला बाहेरच्या टेबलवर त्यांनी बसायला सांगितलं आणि तोपर्यंतच मेनू डिसाईड करायला सांगितला. तेव्हा मग छोट्या छोकऱ्यांची खूप मज्जा येत होती. खरं मला इतका आनंद झाला होता हे आमच्याकडे आल्यामुळं, आणि ते आमच्याकडे राहणार होते याचा तर त्याहून खूप आनंद होता. मग मेनू वगैरे डिसाईड झाला आणि आम्ही पुढे आतमध्ये जेवायला गेलो. त्यामध्येही त्यांनी थाळी मागवली होती. मी प्युअर व्हेजिटेरियन आहे, पण हे बाकीचे खातात त्यांना मी नाही अडवत की बाबा रे तुम्ही खाऊन घ्या, असं माझं असतं. मग त्यामध्ये सगळ्यांच्या रिॲक्शन्स बघा कशा आहेत. कोणी हाय करतं, कोणी बाय करतं. तर ते पप्पा होते भाऊजींचे, त्यांनी तरी डिरेक्टली हातातच तो मासा घेतलेला आणि दाखवत होते. इट्स अ सो फनी मोमेंट, म्हणजे खूप छान वाटलं. आणि त्यानंतर हे स्वामी समर्थ झोपी गेले होते. मग जेवण त्यांच्यामुळे शांतपणे करतात. मग तिथून थेट आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर यांची मस्ती बघा कशी चालू आहे. वाडा केस उपटा केस भाऊ. पप्पी दे मला. हा पप्पी दे, पी दे. आई अक्षर घाला 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 घाला. आई ग मला घालायची ना. कसं आहे? हा राहिली. स्वामीला यांचा इतका हलायला लागलेला, ते तिकडं जातील तिकडं तर त्यांच्या मागं पळायचं. खरंच खूप एका 4-5 तासातच त्याचं एवढं बॉन्डिंग बनलं होतं यांच्यासोबत. मग हे जिकडं जातील तिकडं तो जाणार, त्यांच्याच वस्तूंना हात लावणार, खेळणार. आणि मग तो बाहेर निघाला होता, पण ना यांनी अडवून ठेवलं की तो तिथंच खेळत बसायचा. स्वामी इतकं निरागस, क्यूट आणि साधे स्वरूप. खरंच असं वाटतं यांच्याकडं बघून, लहानपण देगा देवा. खरंच मुग्गी साखरेचा रवा. हे जीवन आपल्याला पुन्हा नाही, म्हणून प्रत्येकानं ते लहानपणाची फेज खरंच जगून घेतली पाहिजे. लहानपणी जबाबदाऱ्या न पडता या वयात त्यांच्याकडं कोणत्याच प्रकारचं म्हणजे हे नसतं ना की मला हे काय म्हणल ते काय म्हणल, पाहिजे अशी लाईफ जगत असतात. हे आता हे झोपायला म्हणून बाहेर निघाला खरं बघा, आणि मग बाहेर जाऊन काय करतो ते पण पुढे बघा. हाय तरी करा. हाय हाय कर. हाय हाय बाय वे बाय बाय. फ्लाइंग किस दे. असं दे. इकडे बघ स्वामी, असं दे. तू दे. गुड नाईट. बाहेर जाऊन स्वामी आणि समर्थांचं त्यांच्या पप्पांबरोबर काय गेम चालू आहे ते पुढे बघा. तू कर स्वामी.
घे वर, घे वर, वर, घे वर. तिकडे तिकडे तिथे ह्यांचा हा गेम झाल्यानंतर सगळे झोपी गेले. मग झोपी गेल्यानंतर दुसरा दिवस उजाडला. आम्ही छानपैकी सगळं आवरलं, नाश्ता वगैरे केला आणि हे ऑफिसला गेले आणि भाऊजींना सुट्टी होती. तर आम्ही आवरून कुठे निघालो बघा. स्वामी समर्थ किती ट्विन्स छान रेडी झालेत बघा. तिथून पुढे आम्ही एका भाऊजींच्या घरी गेलो त्यांना भेटायला म्हणून. तिथला त्यांच्या घरापासून इतका सुंदर व्ह्यू दिसत होता, खूप सुंदर. मग तिथून आल्यानंतर हे पण तोपर्यंत घरी आले होते आणि मग घरी आल्यानंतर यांची मज्जा बघा कशी चालू आहे. मग हे घरी आल्यानंतर रेडी झाले सगळे पुन्हा एकदा. का तर आम्ही हे बाहेर जाणार होतो DMartला, जरा साहित्य संपलेलं होतं म्हणून हे रेडी झाले होते. आणि काकाच्या मागं हे दोघे पण इतके लट्टू आणि ते फिदा झाले होते ना. काका आला म्हटलं की काकाच्या दोघांना पण काकाच्या कडेवर बसायचं होतं आणि तरी पण हे खूप त्यांना लळा लावत होते. त्यांचे कोणताच हट्ट नाही पुरवणार असं होत नव्हतं. काका त्यांचा म्हणून तर लाडाचा काका झालेला. आणि मग हे बघा किती क्यूट दिसत आहेत, हसतायत, डान्स करतायत, गाणी म्हणतायत आणि त्यातच रडतायत पण. हॅलो एव्हरीवन म्हणा. आता हॅलो एव्हरीवन म्हणून आम्ही जरा घरातली सगळी लॉक वगैरे लावलेत का चेक केलं आणि तिथून थेट निघालो ते DMartला. मग DMartला जाण्यासाठी आम्ही गाडीत बसलो. मग चर्चा सुरू होती गाडीत बसल्यानंतर की बाबा काय काय घ्यायचं काय नाही. आणि एक जण समर्थ होता, तो जरा आगाऊच आहे, तो आमच्याकडे यायचाच नाही. तो मग पुढे बसला होता आणि आमच्याकडे स्वामी बसला होता. स्वामी अक्षरशः झोपी गेला होता. घरापासून फक्त DMart ऑलमोस्ट 1.5 ते 2 किलोमीटरच आहे, तिथपर्यंत जाईपर्यंत हा झोपी गेला होता. आणि मग तिथून पुढे आम्ही पोहोचलो ते DMartमध्ये. तिथं गेल्या गेल्या गाडी पार्क केली. गाडी पार्क केल्यानंतर त्यांना दोघांसाठी 2 ट्रॉल्या घेतल्या. त्या ट्रॉल्यांमध्ये त्यांना बसवलं. त्यांना खूप मजा येत होती आणि क्यूट, ते ट्विन्स असल्यामुळं सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडं वेधलं जात होतं. सगळेजण त्यांच्याकडं बघत होते. इतके क्यूट छान आणि सेम ड्रेस घातल्यामुळं तर खूप भारी वाटत होतं. मग DMartमध्ये गेलो आम्ही आणि तिथं खरेदीला सुरुवात केली. तिथं ह्यांचं इकडे बघ तिकडे बघ तिकडं काय आहे हेच सुरू होतं. मग भाऊजी आणि आकांक्षा छानपैकी त्यांना सांभाळत होत्या आणि त्यात हा आमच्याकडे आला. आम्ही तिथं खरेदी करत होतो रग एक, त्या रगवर जाऊन ह्याला बसवलं होतं यांनी. मग तो तिथं किती छान स्माईल देतोय बघा. इतकं खरंच मला लहानपण खूप आवडलं. त्यांच्याकडं बघून पुन्हा आपण लहानपण जगल्यासारखं वाटलं आणि माझा नवरासुद्धा त्यांच्यात असा लहान मुलासारखा रमून जात होता. ते तर मला बघायला, कॅप्चर करायला खूप आवडत होतं. तिथून मग आम्ही DMartमधून बाहेर आलो आणि मग खायला गेलो पाणीपुरी, मोमोज. कारण म्हटलं आता घरी जाऊन स्वयंपाक कधी करायचा, म्हणून आम्ही मग तिथंच पाणीपुरी, मोमोज असंच वरचं आईस्क्रीम वगैरे खाल्लं. आणि तिथे या दोघांची सगळ्यांनी टर्न बाय टर्न घ्यायचं सुरू होतं, कारण की एकाच व्यक्तीकडे ते राहायला रेडी नव्हते. मग प्रत्येकाकडे टर्न बाय टर्न गेले की त्यांना मज्जा पण येत होती. आता इथं आम्ही मोमोज, आईस्क्रीम, पाणीपुरी सगळं खाऊन झाल्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर ना अजून एक भाऊजी ॲड झाले होते. मग आता त्यांच्यासोबत त्यांची मज्जा मस्ती बघा कशी चालू होती. त्यांना सगळ्यांना मिळून गाणं म्हणायचं होतं म्हणून त्याच्या लिरिक्स शोधत होते. हे बघा पुढे कसं कसं होतंय. तुम्हाला ही गाणी आवडतात का नाही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मांडी घालवा काहीतरी. होले होले साजना धीरे धीरे बालमा ओ हो
जरा होले होले चलो मेरे साजना, हम भी पीछे हैं तुम्हारे, जरा होले होले चलो मोरे साजना, हम भी पीछे हैं तुम्हारे, कैसी भीगी भीगी रुत है सुहानी, कैसे प्यारे नजारे, जरा होले होले चलो मोरे साजना, हम भी पीछे हैं तुम्हारे, जरा होले होले चलो मोरे साजना, हम भी पीछे हैं तुम्हारे. हॉलमध्ये बसून यांची गाणी झाल्यानंतर आम्ही आत आलो, कारण की दोघे पण स्वामी समर्थ झोपी गेले होते. मग त्यांना डिस्टर्ब नको म्हणून आम्ही आत बेडरूममध्ये आलो, दार लावून. मग आमचं तिथे पण सुरू झालं, यांचं कोणतं ना कोणतं सॉन्ग सर्च करायचं होतं. पुन्हा प्रसाद भाऊजींना पण कोणतं ना कोणतं सॉन्ग म्हणायचं होतं. पुन्हा नितेश भाऊजी रेडी नव्हते तरी पण त्यांना सॉन्ग म्हणायला ओढून ताणून तिथं बसवण्यात आलं होतं आणि त्यांची मैफिल छानपैकी रंगली होती. तुम्हाला ही मैफिल कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. काळजातुनी सुगंध वेचता, स्वप्न साजिरे नभात पेरता, सोहळे असे मनात रंगता, मनभर सुलागे जरा, त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा, त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा. हे सॉन्ग कसं वाटलं? आणि आता हे सॉन्ग संपल्यानंतर ते दुसऱ्या सॉन्गच्या सर्चला सुरुवात केली होती. मग त्यांनी सर्च करत करत पुढे जात जात त्यांना अजून एक छान सॉन्ग सापडलं. मग त्यांनी पुन्हा ते कंटिन्यू केलं. कसं वाटतंय? बोर तर होत नाही आहे ना? ते आम्हाला कमेंटमध्ये सगळे फीडबॅक द्या आणि त्याचे रिप्लाय नक्की करत जाऊ तुम्हाला. पद सारे ग रे सा, पद सारे ग रे सा, पद सारे ग रे सा, प ग रे सा, पद सारे ग रे सा, पद सारे ग रे सा, पद सारे ग रे सा, प ग रे सा. साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला ग, उषा खाली फोटो तुझा चांदरातीला, तुझ्या वेणीतल फूल माळून विसावलं मन, त्या विसावल्या मनालाही घेना साथीला ग. मृगनयनिया हाक दे मला. इथं एक गंमतच झाली, आवाज एकदम कमी का झाला तर त्या सॉन्ग जिथं लिरिक्स होत्या तिथं ना एक ॲड आली आणि त्यांना ते लिरिक्स दिसायच्याच बंद झाल्या. त्यामुळं ते गाणं तिथं स्टॉप झालं आणि त्यानंतर ते गाणं तिथं स्किप करून यांचं एकट्यांचं सॉन्ग सुरू झालं. जरा सो गाईज, तुम्हाला मजा येते ना आमच्यासोबत आमचे छोटे छोटे मिनी ब्लॉग्स बघण्यात? तर यापुढे काय केलं ते बघण्यासाठी पुढील पार्ट पण नक्की बघा. धन्यवाद.